नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र रफ्तार न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन। सकल मराठा समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध। मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली। त्या क्रूर हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करून त्यांना या घटनेसह आरोपी करण्यात यावे। या मागणीसाठी निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारचा तीव्र निषेध करून उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे। तसेच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व पुरावे आणि फोटो व्हिडिओ हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे। स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणे आणि अमानवीय प्रकारे करण्यात आलेली आहे। या प्रकरणातील एक आरोपी आजही फरार आहे। पोलीस प्रशासन आणि सरकार या घटनेकडे म्हणावे तेवढ्या गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे असे प्रकार घडत आहेत। या प्रकरणातील सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी, तसेच भगवानगडाचे महंत नामदेव सानप यांची ईडी चौकशी करावी। धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करून या प्रकरणातील सर्वांची सीडीआर तपासून कठोर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन संबंधित प्रशासनाला देण्यात आले। यावेळी उपस्थित बांधवांनी धिक्कार असो या सरकारचा धिक्कार असो, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। आणि यावेळी शहरासह तालुक्यातील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने निषेध आंदोलनात सहभागी झाले होते। तब्बल अर्धा तास शहरातील वाहतूक ठप्प। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने आरोपींचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आले आणि यावेळी चौकातील चारही बाजूने येणारी जाणारी वाहनं अडवण्यात आली आणि त्यामुळे तब्बल अर्धा तास शेकडो वाहने उभी होती। प्रतिनिधी शाह मोहम्मद कादरी, महाराष्ट्र रफ्तार न्यूज। मराठा समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। सकल मराठा समाजाच्या वतीनं आमची मागणी ही आहे की संतोषांना देशमुख यांना न्याय केव्हा मिळेल, तर फक्त धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला म्हणून न्याय मिळत नाही। कराडला जेव्हा जन्मठेपेची आणि फाशीची शिक्षा होईल आणि धनंजय मुंडेला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल त्यांच्यावर करण्यात यावा, 302 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याची आमदारकीचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं याहीपेक्षा तीव्र पद्धतीनं आम्ही या ठिकाणी मोर्चे आंदोलन उभे करू। सरकारला, गृह खात्याला हा शेवटचा आणि निर्वाणीचा इशारा आहे। त्यांनी थोडक्यामध्ये सावध व्हावं, शहाणं व्हावं आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांचा सीडीआर तपासावा, त्यांच्यावर सीबीआय चौकशी नेमावी आणि त्याच पद्धतीनं नामदेव शास्त्री स्थानक जो गडाचा महंत म्हणून मिळवतो त्या हरामखोराची सुद्धा त्या ठिकाणी ईडी चौकशी तात्काळ व्हावी, अशी सकल मराठा समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो। एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज